नमस्कार श्रोते हो. युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि 90.4 मेगाहर्ट्ज रेडिओ वसुंधराच्या संयुक्त विद्यमाने प्रसारित करत आहोत कार्यक्रम मिशन कोरोना. मी सौ आशा मोरे वसुंधरा वाहिनीच्या वतीनं सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मिशन कोरोना या कार्यक्रमात माझ्यासोबत आहेत ग्रामीण रुग्णालय रुई आणि सध्याचे कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील दराडे सर. श्रोते हो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी बारामतीतील रुई रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर सुरू केलं आहे. या सुविधेमुळे बारामती आणि परिसरातील रुग्णांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे. आज आपण मिशन कोरोना या कार्यक्रमात याच कोविड केअर सेंटरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनील दराडे यांच्याकडून या सेंटरची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर कोविड या आजाराची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. डॉक्टर, मिशन कोरोना या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. डॉक्टर, कोरोना या महामारीनं संपूर्ण जगाला वेढलं आहे. गेल्या 2 महिन्यात बारामतीमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. तरीही जगभरात त्याचबरोबर महाराष्ट्रात कोविड-19च्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे लोकांचं स्थलांतर होत आहे. त्यामुळे आजाराचे गांभीर्य कमी झालेलं नाही आणि म्हणूनच सतत जनजागृती करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. तसं कोरोना हा शब्द लहान थोर सर्वांनाच परिचयाचा असला तरीही लोकांच्या मधील गैरसमज कमी व्हावेत या दृष्टीनं मी आज आपल्याला पहिला प्रश्न विचारते की कोरोना म्हणजे काय? नमस्कार मॅडम. सुरुवातीला आपणच नव्हे तर संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात अडकलेला आहे. समाजामध्ये याच्याबद्दल घाबरटपणा आहे. तर कोरोना म्हणजे काय याबाबत मी आपणा सर्वांना या माध्यमातून माहिती देऊ इच्छितो की साधारण 2003 मध्ये मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे हा श्वसन संस्थेचा विकार साधारण अरब देशामध्ये, नंतर चीन, तैवान या देशामध्ये या प्रकारच्या आजाराचे रुग्ण आढळले. त्यानंतर दुसरा एक विषाणूचा प्रकार म्हणजे H1N1 जो आपणाला यापूर्वी माहित आहे की आपल्या पुणे जिल्ह्यात बारामती परिसरात पण या आजाराच्या केसेस आढळून आल्या. आणि त्यानंतर आता ऑक्टोबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरामध्ये या आजाराविषयीच्या केसेस आढळून आल्या. तर कोरोना हा एक विषाणूचा ग्रुप आहे आणि या विषाणूमुळं श्वसन संस्थेचा विकार, त्यामध्ये रुग्णाला ताप, कोरडा खोकला, अचानक दम लागणे असा आजार सुरू होतो किंवा लक्षणं सुरू होतात. त्याला आपण कोरोना सदृश्य लक्षणं असं समजतो. अच्छा, हाच माझा दुसरा प्रश्न होता की कोविड-19ची लक्षणं कोणती? कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती 4-5 तास किंवा हेल्थ वर्कर जे आहे अर्धा तासापेक्षा जास्त त्यांच्या तपासणीचा वेळ गेला किंवा सारखं त्यांच्या सानिध्यात किंवा ज्यांनी काहीच काळजी घेतलेली नाही अशा व्यक्तींमध्ये जो बाधित रुग्ण आहे त्याच्यापासून संपर्क झाल्यावर सुरू होणार तर ती लक्षणे म्हणजे की सुरुवातीला अचानक ताप येणं, डोकं दुखणं, एकदम थकवा जाणवणं किंवा एकदम अचानक दम लागल्यासारखे परिस्थिती तयार होणं आणि खोकला अशी लक्षणं आढळल्यानंतर मग आपण त्याला संभाव्य रुग्ण आपण पुढील काळजीसाठी शासकीय कोविड रुग्णालय, शासकीय कोविड केअर सेंटर किंवा कोणतेही शासकीय हॉस्पिटल किंवा रजिस्टर्ड प्रॅक्टिशनर यांच्याकडे जाऊन त्वरित तपासणी करून घ्यावी. अच्छा डॉक्टर, आत्ताच आपण जी लक्षणं सांगितली ती लक्षणं फ्लू सदृश आहेत. मग या दोन्ही आजारामधल्या लक्षणांचे जे साधर्म्य आढळतं त्यावरून आपण कोविड-19 आणि फ्लू यामध्ये फरक कसा करता? कोविड आणि फ्लू, आता फ्लू हा साधारण H1N1 ह्या विषाणूमुळे होतो आणि कोविडचा जो आजार आहे तो SARS-CoV-2 त्या विषाणूमुळे होतो. ज्यावेळेस आपल्याला ही लक्षणं संभवतात यापूर्वी जे फ्लूचे आजार आहे तो लक्षणं सुरू झाल्यापासून 4 ते 5 दिवसामध्ये ही तीव्रता ही कोविडपेक्षा कमी असते. आणि दुसरी गोष्ट, फ्लू हा सर्वसाधारण जो ताप आहे तर तो आपल्या साध्या पॅरासिटामॉल गोळीने हे कमी व्हायचा आणि त्याच वेळेला जर 2 दिवसाच्या आत टॅबलेट ओसेल्टामिव्हिर ही जर दिली तर ते त्वरित बरे होण्याची शक्यता जास्त असते. परंतु ह्या कोविडमध्ये पॅरासिटामॉल दिले किंवा आपण बाकीचे जरी उपचार सुरू केले तरी ते तीव्रता काही वेळेस
अच्छा. कमी होत नाही. अच्छा. आणि त्याचे प्रमाण वाढतच जाते. मग H1N1 त्याच्यामध्ये एकदम आपली श्वसन संस्था पूर्णपणे इन्व्हॉल्वमेंट लगेच होत. कोरोनामध्ये श्वसन संस्था आपली लगेच त्याच्यामध्ये आढळून येते खालच्या. त्यामुळं पेशंटचे बोट किंवा आपले हात निळे काळे होणे, दम लागणे हे एकदम तीव्रतेची लक्षणं कोरोनामध्ये दिसून येतात. अच्छा. डॉक्टर, कोरोना विषाणू किंवा कोविड-19चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काय काळजी घेतली जावी? सर्वत्र दूर पसरलेला कोरोना, तर त्याचं नियंत्रण 100% हा उपचार केल्यावरती बरा होईल असं अजून तर नाही. अच्छा. त्यामुळे आपल्याला त्याचा प्रतिबंध करणं हाच एक उपाय सोपा आणि 100% उपाय आहे. तर त्यासाठी आपल्याला आपल्या स्वतःपासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्यासाठी आपण जर घरी आपल्या लहान थोर मंडळी असतील, त्यांना कुणाला डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा श्वसन संस्थेचा आजार असेल, तर अशा वेळेस आपल्याला प्रत्येकाला घरातच मास्क लावायला पाहिजे. मास्क का लावायचा? तर आपली पण काळजी आणि आपल्या वडीलधाऱ्या मंडळीची काळजी, लहान बाळांची काळजी. आणि हा आजार कसा आहे, का मास्क लावायचा? तर आपल्या श्वसनातून किंवा आपल्या शिंकण्यातून, खोकल्यातून ड्रॉपलेट्स बाहेर पडतात. त्या ड्रॉपलेट्सचा जर संपर्क दुसऱ्याच्या किंवा नजीकच्या संपर्कातील व्यक्तीच्या श्वसन संस्थेत गेला, डोळ्यात गेला, तर मग त्यांना तो व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाने मास्क वापरणं गरजेचं. त्याच वेळेला काय करायला पाहिजे की त्या मास्कला आपण समोरून हात लावायचा नाही. काही वेळेस आपल्याला बांधावं लागतो, काही वेळेस आपल्या कानाला अडकवावं लागतं. त्याच ठिकाणी फक्त हात लावायचा, मास्कला समोरून हात लावायचा नाही. दुसरी गोष्ट, तो मास्क जर आपल्या 3 पदरी कापडाचा असला तरी तो मास्क आपण 6 तासांनी धुवायला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडं कमीत कमी 3 तरी मास्क असावेत प्रत्येकाला. म्हणजे तो जर एक धुतला तर दुसरा वापरता येईल. तसंच दुसरी गोष्ट काय आहे की आपले हात घरी असल्यानंतर साबण पाण्याने आपले हात वारंवार धुणे. आणि कंपल्सरी कधी धुणे? पाणी पिणार आहे, जेवण करणार आहे किंवा घरात कोण स्वयंपाक करणार असतील त्यांनी अन्न शिजवताना, प्रसाधन गृहाचा वापर करून किंवा लहान बाळाला अन्न चारायचं आहे किंवा जेवण घालायचं आहे अशा वेळेस, किंवा वयस्कर माणसांच्या जवळ जाणार आहे अशा वेळेस समोरच्याला पण सांगायचं की आपण पण हात साबण पाण्याने धुवून घ्या. आणि ते हात साबण पाण्याने धुतल्यानंतर आपण कोरड्या टॉवेलने ते पुसायला पाहिजे. तो टॉवेल ओला नसावा. कारण ओला ज्यावेळेस आहे त्यावेळेस विषाणू त्या ठिकाणी परत वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे ते कोरडा करावा. अच्छा. डॉक्टर, आत्ताच आपण सांगितलं की मास्क वापरला पाहिजे आणि कसा वापरावा आणि त्याची कशी स्वच्छता राखावी हेही आपण सांगितलं. सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे मास्क आहेत. साधारणपणे मास्क कसे असावेत, मास्कचा वापर कसा करावा आणि ट्रिपल लेअर सर्जिकल मास्क कोणी वापरावेत? आपण कायम घरात थांबून राहू शकत नाही. काही अत्यावश्यक सेवेसाठी आपल्याला बाहेर पडावं लागतं. तर बाहेर पडल्यानंतरही आपल्याला जास्त धोका असतो. एखादा व्यक्ती जर शिंकली किंवा खोकला आला तर त्यातून जे ड्रॉपलेट्स बाहेर पडणार आहेत तर त्याचं अंतर साधारण 1 मीटर किंवा 3 फूट असं धरलेलं आहे गृहीत आणि संशोधनातून आढळलेलं. तर त्यासाठी मग आपण बाहेर जाताना सोशल डिस्टन्सिंग ते सर्वांनी पाळायला पाहिजे. गाडीवर चाललोय, कोण सायकलवर जाते, कोण चालत जाते, तर अशा वेळेस शेजारून जाणारी व्यक्ती त्यांच्याकडून त्या ड्रॉपलेटचा प्रसार झाला त्यासाठी आपल्याला मास्क असणं बंधनकारक आहे. तर हा मास्क आपला ट्रिपल लेअर असायला पाहिजे. आणि ट्रिपल लेअर मास्क मुळे पण त्या विषाणूचा डायरेक्ट आपल्या श्वसन संस्था, नाकामध्ये, तोंडामध्ये आणि डोळ्यासाठी गॉगल, तर असा प्रसार किंवा कॉन्टॅक्ट टाळला जाईल. सर्जिकल मास्क हा हेल्थ वर्कर, आशा वर्कर जे फ्रंटलाईन वर्कर आहेत की सध्याच्या काळात त्यांच्याकडून आपलं सर्वेक्षण केलं जातं, तर त्यांना ते मास्क बरोबर साधारण फेस शिल्ड म्हणतो आपण की ज्याच्यावरून डायरेक्ट डोळ्यामध्ये पण त्याचा काही संपर्क येणार नाही, यांच्यासाठी आवश्यक आहे. जे N95 मास्क आहे, ज्या ठिकाणी त्या रुग्णांची जास्त वावर असण्याची शक्यता असते, म्हणजे थोडक्यात आपल्या रुग्णालयामध्ये खूप प्रमाणात व्हायरस असू शकतो, अशा वेळेस N95 मास्क वापरणं त्या ठिकाणी आवश्यक असतं. म्हणजे आत्ताच आपण सांगितलं की स्वच्छता कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी असतील तर अशा लोकांसाठी फक्त सर्जिकल मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय? सोशल डिस्टन्सिंग याच्यासाठी आपण
आपण पाहिलं की मुख्य कारण याचं प्रसाराचं काय आहे की कॉन्टॅक्ट. एखादा रुग्ण कोरोना बाधित आहे परंतु त्याला लक्षणं दिसून येत नाही, अशाला आपण असिम्प्टोमॅटिक कॅरियर म्हणतो. त्याने समजा एखाद्या सरफेसला म्हणजे ते उभा राहिले, कुठं टेबलला हात लावलाय, कुठं चेअरला हात लावलाय किंवा एखाद्या मोटरसायकलला हात लावलेला असतो. आपण परत आपल्या मोटरसायकलवरती आपण बसले तर तिथं त्या हँडलला हात लावलेला असतो किंवा एखाद्या रूम मध्ये आले तर तिथं हँड ड्रॉप्स असतात, डोअरला हात लावलेला असतो. अशा वेळेस तिथं जर शक्य ते विषाणू असतील, आपण हात लावला तर ते आपल्याकडं जर आपण त्याचे बंधनं पाळले नाही की आपण सांगतो की बाबा तोंडाला, डोळ्याला, नाकाला आपण हात लावायचा नाही, त्यावेळेस आपल्याला ती काळजी घ्यायची. त्याच्यापूर्वी हात साबण पाण्याने धुवायला पाहिजे. तर अशा वेळेस ते काळजी घ्यावी लागते. आणि मग हे करण्यासाठी किंवा हे टच किंवा कॉन्टॅक्ट टाळण्यासाठी आपल्याला डिस्टन्स ठेवायला पाहिजे. का तर त्या डिस्टन्स ठेवल्यामुळं आपल्या नॉर्मल बोलण्यातूनही जे ड्रॉप्स बाहेर पडणार आहे तेवढे जास्तीत जास्त 1 मीटरच्या पर्यंतच ते जाऊ शकतात. त्यामुळं आपण कमीत कमी 1 ते 1.5 फूट आपणच थोडं वाढवून घेऊया अंतर. कारण आपण आत्ताच्या ह्याच्यात पाहतो की सर्वजण कोणत्याही ठिकाणी गर्दी करून राहतात. एवढ्या सूचना देऊनही त्याचं पालन काही जण करत नाही. ते जरा डोक्याची बाब अशी वाटते. डॉक्टर, आयसोलेशन हा एक शब्द बऱ्याच वेळा ऐकला जातो. कोरोना बाधित रुग्ण आहेत अशा लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवले. आयसोलेशन म्हणजे काय? हे लक्षणं जर आढळली तर आपण काय करतो की आपल्या रुग्णालयामध्ये त्याची तपासणी करतो. सगळे क्लिनिकल तपासणी किंवा त्याची नाडी किती आहे, त्याचं सॅच्युरेशन किती आहे आणि जनरल चेकअप. आणि त्यानंतर मग कोरोना आहे का नाही ह्याच्यासाठी खास जे आपल्याला हत्यार आहे तर ते म्हणजे आपल्या घशाचा स्वाब हा घेऊन आपण आपल्या बारामतीतच नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आपल्या दादांनी मोठ्या प्रयत्नातून आणि सगळ्या आपल्या परिसरातील सर्व जनतेच्यासाठी एकदम उत्कृष्ट असं पुढचं धोरण अवलंबलं आणि ते मेडिकल कॉलेज सुरू केलेलं आहे. तर त्या ठिकाणी आता जी प्रयोगशाळा सुरू झालेली आहे आणि त्या ठिकाणी हे सगळे आपण नमुने घेतलेले तपासायला जातात. आणि त्यामुळे आपल्याला आता त्वरित रिपोर्ट मिळायची शक्यता चांगलीच मिळाली आहे. आणि त्या ठिकाणी मग जर स्वाब पॉझिटिव्ह आला तर मग त्या रुग्णाला आपण घरी राहू देत नाही आणि त्याला आपण आपल्या रुग्णालयात ठेवतो. आणि याचं कारण काय तर आपल्याला पहिल्यांदा कंट्रोल करायचा हा कोरोना म्हणजे त्याची हालचाल थांबवायची. कोणाची हालचाल तर त्या क्षेत्रातील सर्व जणांची हालचाल. का तर त्या हालचालीमुळेच काही वेळेस डिस्टन्सिंग पाळलं जात नाही किंवा जे कोण मास्क घालत नाही किंवा अशा ह्याच्यातून तो प्रसार होऊ नये किंवा ती व्यक्ती अनेक जणांना प्रसार करू शकते. म्हणून त्यांना आयसोलेट करायचं म्हणजे आपण त्याला बाजूला करायचं. आणि दुसरी गोष्ट मोमेंट थांबवायच्या म्हणजे सगळ्या त्यातल्या हालचाली आहेत की बाबा गाडी येणे जाणे सार्वजनिक वाहतूक हे सगळं बंद केलं जातं. तर का तरी प्रसारच थांबवायचा. म्हणून त्या रुग्णाला आपण आयसोलेट करतो. आयसोलेट केल्यामुळे काय होतं की त्याच्या घरात जे इतर आहेत बाधित त्यांना ह्याच्यापासून रोखाणं त्यांची आपण पुढे तपासणी करणार आहोत. परंतु त्याच्या घराशेजारी त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या शहरामध्ये असं आपण सगळं सर्वेक्षण आणि हे करून बाकीची प्रक्रिया सुरू करतो. म्हणजे ह्यांना विलगीकरण करून त्याच्यापुरतीच ती आजार सीमित राहावा हाच त्याच्यामधला आपल्याला उद्देश आहे, मुख्य गोष्ट उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट त्या रुग्णाला पुढं जी काही लक्षणं आढळली ती लक्षणं पुढे तीव्र स्वरूपाची होतात का, त्यांना अजून औषधाची गरज लागते का, की त्यांना एका वेळेस पुढं एकदम दम लागून त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालंय का किंवा ह्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या नियंत्रणाखाली त्यांना ठेवायचं. आता हे झालं आयसोलेशन आपल्या दवाखान्यामध्ये. परंतु काही असे रुग्ण असतात की ते संशयित असतात. म्हणजे थोडक्यात काय की आज एक रुग्ण एखाद्याच्या घरात पॉझिटिव्ह निघाला, घरातले जे आहेत ते हाय रिस्क मध्ये असतात कारण आपल्याला माहित नसतं की आपण काय तेवढे बंधनं पाळलेत काय, कारण आपण जेवण करतो एकत्र, नंतर कपडे आपले एकत्र असतात, अशातूनही ते प्रसार होतो. तर त्यामुळे काय करणार आपण की त्या घरी इतरांना त्यांचे पण स्वाब टेस्ट करायची आणि त्यांना पण सूचना द्यायच्या की तुम्ही घरामध्ये पण प्रत्येकाने डिस्टन्सिंग पाळायचं, मास्क घालायचा, हात साबण पाण्याने धुवायचे
आणि सगळ्या आपली युटेन्शियल म्हणजे घरातील वस्तू आहेत किंवा जिथं आपण टच सर्फेसेस करणार तर ते सगळं आपण निर्जंतुकीकरण करून आणि ती बंधनं पाळून राहायचं. हे झालं घरातलं विलगीकरण किंवा आयसोलेशन. आता आपण आयसोलेशन बद्दल सांगितलं, क्वारंटाईन कोणाला केलं जातं? आयसोलेशन म्हणजे काय की आपण मराठीत त्याला विलगीकरण म्हणतोय. क्वारंटाईन म्हणजे काय तर अलगीकरण. सुरुवातीच्या काळात आपल्या नगराध्यक्षा मॅडम सावरे मॅडम पौर्णिमाताई त्या मॅडमनी अगोदरच धोरण ओळखून 12 मार्चला म्हणजे ज्यावेळेस आपल्या पुण्यात लागण झाली होती त्यावेळेस बारामतीत काहीच नव्हते त्यावेळेस त्यांनी 12 मार्चला नगरपालिकेच्या सभागृहात आपली सभा घेतली होती. आपल्या बारामतीसाठी बाबा काय काय करावं लागेल, अशी जर केस घडली तर काय करावं लागेल, हे सगळं प्लॅनिंग त्यावेळेसपासून सुरू झालं. प्रसार कसा होतोय, ज्या भागात रुग्ण आढळले त्या भागातील रुग्ण किंवा व्यक्ती जर दुसऱ्या भागात गेले तर त्यांच्याकडून तो प्रसार व्हायची शक्यता. त्यामुळं क्वारंटाईन एक इन्स्टिट्यूट लेवलला किंवा एखाद्या शाळेमध्ये दुसरं होम क्वारंटाईन. तर हे क्वारंटाईन प्रत्येकाला आजार असतो असं नाही. त्यामध्ये तर एखादा प्रवासी समजा पुण्याहून आला तर त्यांना वाटतं की यांच्याकडून प्रसार होईल की त्यांना आपण मग साधारण त्या आजाराचा कालावधी आपल्या इन्स्टिट्यूटला 14 दिवस आपण धरतो. 14 दिवसामध्ये जर त्यांना रुग्णाला काही लक्षणं इथे आढळले नाही तर मग आपण त्यांना घरी सोडतो. म्हणजेच काय त्यांना पुढं 14 दिवस ही लक्षणं घरी परत येतात का, ही लक्षणं कमी झाली का किंवा त्यांनी त्या गल्लीमध्ये शहरामध्ये फिरू नये. म्हणजे थोड्यात 1 ते 28 दिवस हा एक कालावधी आहे की ज्यामध्ये जर आपल्याला रुग्ण ठिकाणी कोरोना बाधित क्षेत्र आहे हे घरीच राहिले किंवा एखाद्या संस्थेत राहिले 28 दिवस तर त्यांच्यापासून प्रसार होण्याचा धोक्या जवळजवळ नाहीसाच होतो. असं म्हणून त्यांना आपण क्वारंटाईन. आत्ताच आपण सांगितलं की अशा रुग्णांना कुटुंबामध्ये सुद्धा क्वारंटाईन केलं जातं. तर अशा रुग्णांची कुटुंबातील व्यक्तींनी काळजी कशी घ्यावी? ज्यावेळेस अशी व्यक्ती आहेत तर त्यावेळेस प्रत्येकाने रुग्णाची सेवा करायला पाहिजे. त्या कुटुंबामध्ये एक जण निवडायचा की जे त्या एखाद्या रुग्णावर किंवा जी वडीलधारी व्यक्ती आहे त्यांच्यावर लक्ष ठेवेल. लक्ष म्हणजे काय, थोडक्यात त्यांना ताप लागते का, त्यांना ताप आलाय का किंवा त्यांना खोकला आहे का किंवा अशक्तपणा आहे का किंवा त्यांच्या वेगवेगळं बडबड भीती असं सुरुवातीला होऊ शकते. त्यानंतर मग शुद्ध हरपायची लक्षणं येतात असं पण होऊ शकतं. हे सगळे लक्षणं जाणण्याकरता एक कुटुंबातल्या व्यक्तीनं हे सगळं मॉनिटर करावं पाहिजे. आणि मग बाकीचे मग आपले मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, नंतर त्यांचे बाबा हात साबण पाण्याने धुणे किंवा त्यांचे जे घरातील कपडे आहेत, बेडशीट आहे, चादर आहे, काय ते वेगळे साबण पाण्याने किंवा ते डिटर्जंटने ते वेगळे सर्व्हिसिंग धुणे, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांकडनं तंतोतंत पालन जर केलं तर मग त्या संभाव्य रुग्णाचा आणि इतर नातलगांचा त्या आजारापासून बाधित होण्याचा धोका एकदमच टाळला. आणि ते सगळं प्रत्येकानेच करायला पाहिजे. म्हणजे ज्यांच्या घरी हे आपण त्याला कोमॉर्बिड कंडिशन्स म्हणतो की बाबा ब्लड प्रेशर आहे, एखाद्याला किडनीचा आजार आहे, एखाद्याला डायबिटीस आहे, एखाद्याला पक्षवात आहे, तर या गोष्टी आपण सर्वांनीच पाळायला पाहिजे. अच्छा डॉक्टर, आत्ताच आपण सांगितलं की कोविडच्या लक्षणांमध्ये काही वेळेला शुद्ध पण हरपते. या लक्षणांबरोबर आणखी काही नवीन लक्षणांची भर पडली आहे का? नवीन आता काही केसेसमध्ये असं आढळून आलंय की आपल्याला साधारण चव लक्षात येत नाही, काही एकदम छातीमध्ये एकदम दुखू लागतंय आणि काही वेळेस काही जणांमध्ये असं पण आढळलंय की बाबा पक्षवाताची लक्षणं दिसलेली आहेत. अच्छा, असे लक्षण आढळून आलेले आहेत अलीकडच्या. डॉक्टर, आपण माहिती सांगत असताना बऱ्याच वेळेला आपल्याकडून वयोवृद्ध लोकांचा उल्लेख झालाय, तर कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त कोणत्या वयोगटातील व्यक्तींना होण्याची संभावना दिसून येते? बाधित होण्याचे प्रमाण सध्या 60 म्हणजे एक्स्ट्रीमचा बेस 60 वर्षाच्या पुढे म्हणजे सिनियर सिटीजन आणि लहान बालके. अच्छा, ह्यांच्यामध्ये काय होतं की प्रत्येकाचीच प्रतिकारशक्ती हे वेगवेगळे राहते. सिनियर सिटीजनच्या त्यांच्या वयोवृद्धपणामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमी आलेली आहे आणि त्याच वेळेला इतर आजार असण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं त्यांच्या काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. कारण का तर त्याच्यात उपचाराला सुद्धा ते दाद देत नाही असं आढळून आलेलं आहे. त्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या इतर आजारांमुळे काही औषधांचं प्रमाण आपल्याला तंतोतंत मॉनिटर करणं देणं हे त्या वेळेच्या परिस्थितीवर
शक्य होत नाही. त्यांच्यामध्ये जास्त मॉर्टॅलिटी आहे असं आढळून आलंय आतापर्यंत आपल्या देशातल्या जगातल्या आकडेवारीवरून, आणि त्यामुळं मग आपल्याला त्यांची काळजी घ्यावीच लागेल. त्यासाठी मग आपण सगळे मगाशी यापूर्वी मी सांगितलं की बाबा प्रत्येकाने त्यांच्यापासून दूर राहणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क घालणे, त्यांची जर डायबिटीज असेल तर डायबिटीजचे औषधं वेळोवेळी त्यांना देणे, ब्लड प्रेशर असेल त्याचे व्यवस्थित गोळ्या औषधं देणे, जेणेकरून सगळं कंट्रोलमध्ये राहील. वयोवृद्ध लोकांची विषाणूची लागण होण्याची शक्यता जास्त असते, तर मग या लोकांची काळजी कशी घ्यावी? आता यामध्ये काय आहे की त्याच्यासाठी मग काय आहे की बाबा ह्या व्यक्तींनी आपले पहिल्यांदा तर आपण म्हणतो की स्टे ॲट होम, आपण सगळ्यांनीच राहायला पाहिजे, परंतु आजकाल ते शक्य नसल्यामुळं जरा त्याच्या तरुण व्यक्तींनी आपल्या घरातील जे कामकाज आहे त्यासाठी त्यांनी बाहेर पडावं. परंतु हे जे सिनियर सिटीजन्स आहेत किंवा वयोवृद्ध आहेत त्यांनी घराच्या बाहेर पडूच नये असं माझं मत आहे. आपणही त्यामध्ये सहमत व्हाल, कारण ज्यावेळेस आपण बाहेर सोसायटीमध्ये फिरतो त्यावेळेस त्यांच्या जवळून संपर्कात गेलेले व्यक्ती त्यांना कळणार नाही. त्यांचे अगोदरचे आजार असल्यामुळं त्यांची प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे ते त्यांचं इन्फेक्शन लगेच कॅच करू शकतात. त्यांनी घराच्या बाहेर न पडणं, प्राणायाम म्हणा किंवा प्रतिकारशक्ती वाढवणारे क जीवनसत्व, ड जीवनसत्व, नंतर योग्य आहार, योग्य शिजवलेला आहार, कोमट पाणी, गरम पाणी याचं पण आपल्या आयुर्वेदिक शास्त्रानुसार सेवन करणं एकदम चांगलं. अच्छा, डॉक्टर बारामतीचे सुज्ञ लोक आहेत, त्याचं पालन करतायत, म्हणूनच गेल्या 2 महिन्यामध्ये आपलं शहर कोरोनामुक्त झालेलं आहे. तरीही मी पुन्हा एकदा सांगू इच्छिते की योग्य आहार, व्यायाम, ध्यानधारणा यांचा अवलंब करावा की जेणेकरून इम्युनिटी पॉवर वाढते. डॉक्टरांनी श्रोतेहो सांगितलेल्या सर्व गोष्टींचा अवलंब करा, घरी राहा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा. डॉक्टर, याबरोबर आमच्या श्रोत्यांसाठी आपण काय संदेश द्याल? सर्वप्रथम मी श्रोत्यांना असं सांगेल की माननीय नामदार अजितदादा यांनी बारामतीकरांसाठी आजपर्यंत साहेबांच्या पाठीमागे काही असतील, दादा असतील, सर्वांनी जेवढे कष्ट बारामतीसाठी घेतले ते कष्ट बारामतीच्या भवितव्यासाठीच घेतलेले आहेत, आणि हे भवितव्य पुढे तसेच अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे आणि आपण आता या वाहिनीवरून जनतेला दिलेल्या संदेशाप्रमाणे प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून श्वसन संस्थेची जी बंधन आहे बाबा कुठेही थुंकायचं नाही, तंबाखूचं सेवन करायचं नाही, कारण तंबाखूचं सेवन जर नाही केलं तर थुंकायचा वारंवार प्रसंग येणारच नाही. कारण असताना गर्दी करू नये, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये, शॉपमध्ये त्या ठिकाणी पण गर्दी करू नये. की आपली हाताची स्वच्छता, नंतर वयस्कर माणसांनी घराबाहेर न आणि त्यांचा उपचार हे जर सगळ्यांनी पाळलं, मला वाटतं की आपण सांगितल्याप्रमाणे बारामती शहर तालुका हा कोरोनामुक्त राहण्यासाठी फार मदत होईल. कारण दादांच्याच नेतृत्वाखाली आपल्या बारामतीतील इंडियन मेडिकल असोसिएशन, नंतर बारामतीतील सर्व अधिकारी, आपले इन्सिडेंट कमांडर प्रांत साहेब आहेत, बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत, तालुक्याचे माननीय गट विकास अधिकारी आहेत, तालुका आरोग्य अधिकारी आहेत, आणि सिल्वर ज्युबिली आहेत ते वैद्यकीय अधीक्षक, आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे माननीय अधिष्ठाता, या सर्वांनी वेळोवेळी जे त्यात योगदान दिलेलं आहे आणि ते योगदान दादांच्याच मार्गदर्शनाखाली व आपल्या बारामतीसाठी जे झालेले आहेत ऍक्टिव्हिटीज याच्यामुळं आपण कोरोनामुक्त राहू शकतो. हेच बारामती मॉडेल पुढे आलेलं आहे आणि आता प्रचार सगळीकडे होईल असंही वाटतं. आपणही त्यात समजतात. एवढंच माझा आपल्या सर्वांना संदेश राहील. डॉक्टर, आपण खूप छान संदेश दिलात की प्रशासकीय स्तरावर झालेले उत्तम प्रयत्न आणि त्याला बारामतीकरांनी दिलेली साथ यामुळेच हे यश प्राप्त झालेलं आहे. हा संयम असाच राखायला हवा, त्याशिवाय आपण कोरोनामुक्त राहणार नाही. डॉक्टर, आज आपण मिशन कोरोना या कार्यक्रमात सहभागी झालात. कोविड-19 या आजाराविषयी सविस्तर माहिती दिलीत, त्याबद्दल युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनीच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आभार.